आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय शेख तकीची मृत मुलगी कमालीला जिवंत करणे. शेख तकीने बघितले की हा कबीर तर कोणत्याही प्रकारे पण आटोक्यात येत नाही. तेव्हा शेख तकीने जनतेला म्हटले की हा कबीर तर जादूगार आहे. असेच जंत्रमंत्र दाखवून याने बादशाह सिकंदरची बुद्धी भ्रष्ट करून ठेवली आहे. सर्व मुस्लिमांना म्हटले की तुम्ही माझी साथ द्या, नाहीतर गोष्ट बिघडून जाणार. भोळ्या मुसलमानांनी म्हटले की पीरजी, आम्ही तुझ्या सोबत आहोत, जसे तू म्हणशील तसेच करू. शेख तकी म्हणाला, या कबीराला तेव्हा प्रभू मानू जेव्हा माझ्या मुलीला जिवंत करून देईल, जी कबरेमध्ये दफन केली आहे. पूज्य कबीर साहेब यांना प्रार्थना झाली. कबीर साहेब यांनी विचार केला, या अज्ञानी आत्म्याने असेच मानावे, कारण की हे सर्व जीवात्मे कबीर साहेब यांची मुले आहेत. हे तर कालने मजहब म्हणजे धर्माचा आपल्यावर पडदा चढवलेला आहे. एक दुसऱ्याचे शत्रू बनवून ठेवले. शेख तकीच्या मुलीचे शव कबरीमध्ये दाबून ठेवले होते. शेख तकीने म्हटले की जर माझ्या मुलीला जिवंत करून दिले तर आम्ही या कबीराला अल्लाह स्वीकार करू आणि सर्व ठिकाणी घोषणा करू की हा कबीरजी भगवंत आहे. कबीर साहेब यांनी म्हटले की ठीक आहे. तो दिवस ठरला. कबीर साहेब म्हणाले की सर्व ठिकाणी सूचना द्या, कुठे मग कोणाला शंका राहायला नको. हजारोंच्या संख्येमध्ये तिथे भक्त आत्मे दर्शनार्थ एकत्रित झाले. कबीर साहेब यांनी कबर उकरवली असता त्यामध्ये एक 12-13 वर्षांच्या मुलीचे शव ठेवलेले होते. कबीर साहेब यांनी शेख तकीला म्हटले की आधी तुम्ही जिवंत करा. सर्व उपस्थित लोकांनी म्हटले की महाराजजी, जर याच्याजवळ अशी कोणती शक्ती असती तर आपल्या बालकाला कोण मरू देते? आपल्या बालकाच्या जीवासाठी व्यक्ती आपले तन मन धन लावून देतो. हे दीनदयाल, तुम्ही कृपा करा. पूज्य कबीर परमेश्वर म्हणाले की हे शेख तकीची मुलगी जिवंत होऊन जा. 3 वेळा म्हटले, पण मुलगी जिवंत झाली नाही. शेख तकीने जणू काही भांगडा नृत्य केलं. नाचतो, उड्या मारतो आहे की पाहिलं ना, पाखंड्याचं पाखंड पकडलं गेलं. कबीर साहेब त्याला नाचवू इच्छित होते की याला नाचू दे. कबीर, राज तजना सहज है, सहज त्रिया का नेह, मान बडाई ईर्ष्या दुर्लभ तजना ये. मानपान ईर्षेचा रोग खूप भयानक आहे. आपल्या मुलीचे जिवंत न होण्याचे दुःख नाही. कबीर साहेब यांच्या पराजयाचा आनंद घेत होता. कबीर साहेब म्हणाले की बसा महात्माजी, थोडं शांत व्हा. कबीर साहेब यांनी आदेश दिला की हे जीवात्मा, जिथे पण असाल, कबीर आदेशाने या शवामध्ये प्रवेश करा आणि बाहेर या. कबीर साहेब हे म्हणताच शवामध्ये कंपन झाले आणि ती मुलगी जिवंत होऊन बाहेर आली. कबीर साहेब यांच्या चरणांमध्ये दंडवत प्रणाम केला. बोलो सद्गुरु देव की जय. मृतक कमालीला जिवंत केले. त्या मुलीने 1.5 तासापर्यंत कबीर साहेब यांच्या कृपेने प्रवचन केले. म्हटले, हे भोळ्या लोकांनो, हे परमेश्वर आलेले आहेत. पूर्ण ब्रह्म, अनंत कोटी ब्रह्मांडांचे परमेश्वर आहेत. काय तुम्ही यांना एक सामान्य जुलाहा म्हणजे विणकर मानत आहात? हे भरकटलेल्या प्राण्यांनो, हे तुमच्या समोर स्वयं परमेश्वर आले आहेत. यांच्या चरणांमध्ये आश्रय घेऊन आपला जन्म मरणाचा दीर्घ रोग घालवा आणि सतलोकात चला, जिथे गेल्यानंतर जीवात्मा जन्म मरणाच्या फेऱ्यातून वाचतो. कमालीने सांगितले की या कालच्या जाळ्यातून बंदीछोड कबीर साहेब यांच्याशिवाय कोणीही सोडवू शकत नाही. जरी हिंदू पद्धतीने तीर्थव्रत, गीता, भागवत, रामायण, महाभारत, पुराण, उपनिषद, वेदांचा पाठ करणे, राम, कृष्ण, ब्रह्मा, विष्णू, शिव, शेरावाली, आदी माया, आदी भवानी, प्रकृती देवी, ज्योतिनिरंजनची उपासना केली तरीही जीव 84 लाख मधील लाख प्राण्यांच्या शरीरांमधील कष्टापासून वाचू शकत नाही. आणि मुसलमान पद्धतीने पण जीव कालच्या जाळ्यातून सुटू शकत नाही. जसे रोजे ठेवणे, ईद, बकरी ईद साजरी करणे, 5 वेळा नमाज करणे, मक्का मदिनामध्ये जाणे, मस्जिदमध्ये बंग देणे आदी सर्व व्यर्थ आहे. कमालीने सर्व उपस्थित लोकांना संबोधित करत आपल्या मागच्या जन्मांची कथा ऐकवली, जी तिला कबीर साहेब यांच्या कृपेने आठवण झाली होती, जे की तुम्ही पूर्वी वाचलेले आहे. कबीर साहेब म्हणाले की बेटी, आपल्या वडिलांच्या सोबत जा. ती मुलगी म्हणाली, माझे वास्तविक वडील तर तुम्ही आहे.
हा तर नकली बाप आहे. याने तर मला मातीमध्ये दफन केले होते. माझा व यांचा हिशोब बरोबर झाला आहे. सर्व उपस्थित व्यक्तींनी म्हटले की कबीर परमेश्वर यांनी कमाल केली. कबीर साहेब यांनी मुलीचे नाव कमाली ठेवले आणि आपल्या मुलीप्रमाणे ठेवले आणि नाम दिले. उपस्थित व्यक्तींनी हजारोंच्या संख्येमध्ये कबीर परमेश्वर यांच्याकडून उपदेश ग्रहण केला. आता शेख थकीने विचार केला की ही तर अजूनच गोष्ट बिघडली. माझी तर सर्व प्रभुता गेली.